नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2025 ची वॅकन्सी लिस्ट किंवा वॅकन्सी सीट्स या पब्लिश झालेल्या आहेत. त्या कशा पद्धतीने चेक करायचं आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 1 मध्ये बेटरमेंट केलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी कॉलेजेसमध्ये समजा ॲडमिशन सुद्धा घेतले असेल, तर त्यांचे कॅप राउंड्समध्ये पार्टिसिपेशन हे संपलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अजूनही अलॉटमेंट झालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज नक्की लागेल. त्यासाठी आपल्याला त्या कॉलेजेसमध्ये सीट्स किती अवेलेबल आहेत, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण प्रॉपरली आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस हे आपल्याला डेफिनेटली त्यामध्ये जास्त असतील. खूप विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न होता, की सर कॅप राउंड 1 मध्ये मी कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत. तर मग कॅप राउंड 2 मध्ये परत एकदा कॉलेजचे प्रेफरन्स द्यायची गरज आहे का? याचं पण आन्सर तुम्हाला यामध्ये मी देणार आहे. ओके. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करा आणि याची जी काही लिंक असेल ती तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला देईन. ओके. LLB 3 इयर्स यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली चेक वॅकन्सी अलॉटमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर करंट वॅकन्सी रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला हे सांगतो, की नॉर्मल ॲडमिशन शेड्यूल किंवा कॅब ब्राउचरचं शेड्यूल काय आहे ते एकदा तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला त्यामध्ये माहिती पडेल, की आजची डेटमध्ये पूर्ण जे काही लिस्ट आहे, वॅकन्सी लिस्ट ही पब्लिश होणार आहे. त्या अगोदर तुम्हाला मी सांगत आहे, की आत्तापर्यंत 6154 एवढ्या स्टुडंटनी ॲडमिशन घेतलेले आहे. इनटेक कॅपॅसिटी किती आहे कॉलेजची? तर 23,210. ओके. त्यामधले 6154 ॲडमिशन झालेले आहेत. मग त्याच्यामधून जे रिमेनिंग जे असतील ते कॅप राउंड 2 साठी असतील, कॅप राउंड 3 साठी असतील, इन्स्टिट्यूट राउंडसाठी असतील. ओके. सो कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे पण प्रेफरन्स द्यायचे आहेत कॅप राउंड 3 मध्ये, हेही तुम्हाला इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नंतरला देणारच आहे. ओके. सो आता आपण बघूया, की की व्हॅकन्सी सीट्सची लिस्ट कशा पद्धतीने कधी पब्लिश होणार आहे त्याचे एक ब्राउझर तुम्हाला ओपन करून मी सांगतो. यामध्ये जर आपण बघितलं कॅप राउंड 2 साठी कॅप राउंड 1 चं ॲडमिशन प्रोसेस हे कालच क्लोज झालेलं आहे. 13 ऑगस्ट ही कालची लास्ट डेट होती. ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ज्या विद्यार्थी ॲडमिशनसाठी गेले नसतील, तर त्या विद्यार्थ्यांनी आता कॅप राउंड 4 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, जे की इन्स्टिट्यूट राउंड आहे. असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागलं असेल. फर्स्ट प्रेफरन्स सोडून जर कॉलेज लागलं असेल, तर तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये गेलेच नाहीत, फ्रीज पण केलं नाही, असे सुद्धा विद्यार्थी असतील. हे विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ओके. आता कॅप राउंड 2 चं आपण बघूया, की डिस्प्ले व्हॅकन्सीज राउंड 2 साठी कधी पब्लिश होणार आहे? ही आजची डेट आहे 14 ऑगस्ट 2025. सो जे मी तुम्हाला आता व्हॅकंट जे काही सीट्स सांगणार आहे, त्या सीट्सच तुम्हाला असणार आहेत. या कॉलेज अलॉटमेंटसाठी त्या सीट्समधूनच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. अलॉटमेंट कधी होणार आहे तुमचं? तर 19 ऑगस्ट 2025 रोजी तुमचं 5च्या नंतर जे काही कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे ते 19 ऑगस्टमध्ये. ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे तुम्हाला? 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. ओके. सो या पद्धतीने कॅप राउंड 2 ची इन डिटेल तुम्हाला याबाबत इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी. आता पुढे आपण बघूया, की ह्या व्हॅकंट सीट्स कशा पद्धतीने कॅटेगरी वाईज आपण चेक करू शकतो. सो याच्यामध्ये परत एकदा आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत आणि तुम्हाला करंट व्हॅकन्सी यामध्ये चेक व्हॅकन्सी रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुमची जी युनिव्हर्सिटी असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. समजा मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय मी. त्यामध्ये समजा आवडता कॉलेज खूप विद्यार्थ्यांचा असतो गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. तर त्याच्यामध्ये शो व्हॅकन्सी यावरती क्लिक करायचं आहे. त्याची जर व्हॅकन्सी आपण बघितली, तर महाराष्ट्र ओपन जनरल विद्यार्थ्यांसाठी 9 आहे. फिमेलसाठी 3 आहे. एस-सी कॅटेगरीसाठी 3 आहेत. फिमेलसाठी 1 आहे.
फिमेल आणि मेल जनरलमध्ये दोन्ही पण येतात. ओके. एस-टीसाठी 6 आहे जनरल, फिमेलसाठी 1 आहे. एन-टी-बीसाठी फिमेलसाठी 1 आहे. एन-टी-सीसाठी 1 आहे. एन-टी-डीसाठी 2 आहेत. ओ-बी-सीसाठी टोटल 9 जागा खाली आहे जनरलसाठी आणि ओ-बी-सी फिमेल 3. एस-सी-बी-सीसाठी 2 आणि एस-सी-बी-सी फिमेलसाठी 2. ई-डब्ल्यू-एससाठी 4 आणि फिमेलसाठी 1. आता एन-आर-आयचा जो कोटा असतो, तो लास्टपर्यंत या सीट्स ठेवल्या जातात. कधी-कधी कॅप राउंड 3ला ह्या सीट्स अलॉटमेंट केल्या जातात. जर इन्स्टिट्यूट राउंडपर्यंत या सीट्स जर राहिल्या, तर ज्या विद्यार्थी काही स्पॉट राउंडला तिकडे ॲडमिशनसाठी असतात, त्यामध्ये हे एन-आर-आयच्या सीट ओपनमध्ये कन्व्हर्ट होऊन जातात आणि ओपनसाठी त्या सीट्स कन्व्हर्ट होतात. त्यामध्ये कॉलेजेसमध्ये डायरेक्टली ॲडमिशन तुम्हाला कमी पर्सेंटाइलला स्पॉट राउंडला होऊ शकतं. ते कशा पद्धतीने असेल, त्याची तुम्हाला मी इन्फॉर्मेशन डेफिनेटली या जे काही व्हिडिओज असतील आपले नेक्स्ट, त्यामध्ये तुम्हाला देईन मी. ओ-एम-एससाठी 8 जागा यामध्ये शिल्लक आहेत. पुणेचं जर आपण बघितलं, पुण्याचं समजा आयलेस लॉ कॉलेज जर आपण बघितलं, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते तुम्हाला बघायचं आहे. ओके. त्यानुसार तुम्ही चेक करू शकता, की तुमचा कॉलेज जो तुम्ही देणार आहात किंवा तुम्ही ऑलरेडी प्रेफरन्स दिलेले आहात. सो तुम्हाला फक्त बघायचं आहे, की त्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी किती आहेत. यामध्ये जर बघितलं ओ-बी-सीसाठी 4-4 जागा खाली आहेत. एस-सी-बी-साठी 3, ई-डब्ल्यू-साठी 1, ओपन जनरल 17, फिमेलसाठी 5 आहेत. एस-सीसाठी इथे 5 आहेत. ओ-एम-एस स्टुडंट 13 आहेत आणि एन-आर-आयच्या इथे 8 जागा खाली आहेत. ओके. सो आय-एल-एसमध्ये या कॉलेजेसमध्ये एवढ्या सीट्स खाली आहेत. तशाच पद्धतीने तुम्हाला जी युनिव्हर्सिटी पाहिजे, ती तुम्ही सिलेक्ट करा आणि कॉलेज सिलेक्ट करा. शो व्हॅकन्सीला क्लिक करा. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा आता यामध्ये डाउट असणार आहे, सर, फिजिकल हँडिकॅपच्या व्हॅकन्सी कुठे आहेत? तर इथे पॅरलल व्हॅकन्सी इथे तुम्हाला दिलेल्या आहे. डिफेन्ससाठी इथे 2 व्हॅकन्सी खाली आहेत. ऑर्फनसाठी 1 आहे आणि फिजिकल हँडिकॅपसाठी 4 जागा यामध्ये खाली आहेत. खूप डाऊट असतो विद्यार्थ्यांचा, की सर कॅप राउंड 1 मध्ये कॉलेजच्या प्रेफरन्स आम्ही दिलेले आहेत. परत एकदा कॅप राउंड 2 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स द्यायची गरज आहे का? तर डेफिनेटली नो. कारण कॅप राउंड 1ला जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत, तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत कॅप राउंड 2ला. सो परत एकदा कोणतेही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे नाही आहेत. खूप विद्यार्थ्यांचा कमेंट सेक्शनला मेसेज होता, की सर ऑप्शन फॉर्म आता त्यामध्ये एडिट होत नाहीये. कसं एडिट होणार? कारण की ते तुम्ही कॅप राउंड 1 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स ऑलरेडी दिलेले आहात. आणि तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत कॅप राउंड 2 साठी. सो डायरेक्टली तुम्हाला आता अलॉटमेंट लागणार आहे. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये. ओके. जे अलॉटमेंट लिस्ट आहे कधी आहे? 19 ऑगस्टला. तुम्हाला फक्त आता व्हॅकन्सी सीट कशी बघायची आहे ते तुम्हाला सांगितलं. ते फक्त बघा तुम्ही आणि डायरेक्टली 19 ऑगस्टला तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे डायरेक्टली. सो तुम्हाला कोणतंही काहीही करायचं नाही आहे. कॅप राउंड 2 साठी एल-एल-बी 3 इयर स्टुडंटचं बोलतोय मी. ओके. सो तुम्हाला फक्त वेट करायचं आहे 19 ऑगस्ट या डेटचं आणि तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉटमेंट होत आहे, ते फक्त तुम्हाला बघायचं आहे. कॅप राउंड 2 सुद्धा म्हणजे कॅप राउंड 2 साठी परत एकदा कॉलेजचे प्रेफरन्स द्यायची गरज नाही. परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे. ओके. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता यामध्ये, की सर कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, एडिट ऑप्शन येत नाहीये. सो तसं काहीही ऑप्शन एडिट होणार नाहीये. ठीक आहे. सो डायरेक्टली कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे. कारण की कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले नसतील, ते विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करतील आणि कॉलेजचे प्रेफरन्स देतील. ते कॅप राउंड 3 मध्ये, कॅप राउंड 2 मध्ये नाही. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा Instagramला फॉलो करा. तिकडे डायरेक्टली क्वेशन विचारा. तिकडे सुद्धा मी आन्सर देण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन. ओके. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. लाईक खूप कमी करता तुम्ही. सो लाईक करा आणि हाइप आहे, हाइपला सुद्धा क्लिक करा. थँक यू सो मच.